मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापूर दौऱ्यावर आले होते। त्यावेळी त्यांचे कुलदैवत असलेले नीरा नरसिंगपूर या ठिकाणी फडणवीसांनी लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेतले। यावेळी फडणवीसांच्या स्वागतासाठी मंत्री दत्तात्रय भरणे, दौंडचे आमदार राहुल कुल उपस्थित होते। त्याचबरोबर भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात सामील झालेले हर्षवर्धन पाटील हे देखील फडणवीसांच्या स्वागतासाठी दाखल झाले होते। यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी विठ्ठलाची मूर्ती पगडी देत फडणवीसांचे स्वागत केले। हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीसांचे स्वागत केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय चर्चेला आता उधाण आले आहे। फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपमध्ये जाणार का यावर चर्चेला उधाण आले असून यावर हर्षवर्धन पाटलांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री प्रथमतःच मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या टर्मला आज ते इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत। त्यांनी खास करून त्यांचं हे कुलदैवत आहे लक्ष्मी नरसिंहाचं, आणि आमची पण सर्वांची खूप पिढ्यानपिढ्यापासूनची श्रद्धा आहे आणि आमचं पण हे दैवतच आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात येत आहेत, कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत, म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आम्ही आलो आहे। भाऊ, सध्या आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार घेतात, परंतु तुम्ही आज स्वागतासाठी आल्यामुळे विविध चर्चा कसं बघताय? नाही, ते चर्चेला काही अर्थ नाही, काही नाही। प्रोटोकॉल प्रमाणे एखादा राज्याचा प्रमुख ज्यावेळेस येतो, आणि आज अनेशाने मी पण इथंच होतो, त्यामुळे आम्हाला सकाळी समजलं की ते येणार आहेत, आल्यानंतर त्यांचं स्वागत करावं म्हणून आज सगळेच त्या ठिकाणी हेलिपॅडला स्वागत करू। बाकी त्यांचा हा खासगी दौरा आहे, देवदर्शन आहे, आणि त्यानंतर ते मला वाटतं पुढे मुंबईला जाणार आहे। राजकीय विषयांवर चर्चा राजकीय विषयात चर्चा करण्याचं हे फोरमच नाहीये। आज ते येणार आहेत, ते त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येणार आहेत, आणि इंदापूर तालुक्याचं आमचं सगळ्याच कुलदैवत लक्ष्मी नरसिंहाचं आहे, आणि त्यामुळे ते येत असल्यामुळं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण ते अनेशा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच येत आहे तिथं, ते स्वागत करण्यासाठी आम्ही आलो। तुम्ही तुमचे कार्यकर्ते मोठ्या केले राहिल्यामुळे वेगळी चर्चा नाही, कार्यकर्ते आता आम्ही येणार म्हणल्यानंतर कार्यकर्ते येणारच होतो। मी स्वतःच कार्यकर्ता असल्यामुळं मी काही पुढारी नेता नाहीये, त्यामुळे कार्यकर्ता मी असल्यामुळे कार्यकर्ते बरोबर असतातच काय होतो। तुम्ही भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना देखील भेटलेला आहात, काय नेमकी जुने काय म्हणजे ते काय आमचे दुश्मन वगैरे काय आहेत ते काय? राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो प्रत्येक जण काम करत असतो। आता सगळेच जण सगळ्यालाच भेटतात चौकला। आता इथं आल्यानंतर मंदिरामध्येच सगळे जुने मित्र भेटले आम्हाला, पुन्हा एकदा ते जुने मित्र भेटल्यामुळं आणि ते पण मंदिरात भेटल्यामुळं त्यांच्याशी गप्पा मारल्या। आजच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मनोमिलन पुन्हा एकदा होण्याची काही चिन्ह दिसून येतील का? मला असं वाटतं तुम्ही आजचा हा कार्यक्रम जो आहे हा त्यांच्या दृष्टीनं हा धार्मिक आणि ते त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। उद्या गुढीपाडवा आहे, आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे उद्या नवीन वर्षाची सुरुवात आहे, आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पूर्वसंध्येला राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की हा दौरा वेगळा आहे।